ज्ञानेश्वरी पठन अध्याय 8 ओव्या 21 ते 40 श्लोक 4 ते 4 तैसी अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती पै निर्विकल्पाची बरडी फुटे आदी संकल्पाची विरूढी आणि ते सवेची मोडून ये ढोंडी ब्रह्मघोळकाच्या तया एकैकाचे भितरी पाहिजे तो बीजाचाही भरिला देखिजे माझी होतिया जातिया नेणीजे लेख जीवा मग तया ब्रह्मगोळकाचे अंशांश प्रसवती आदि संकल्प असमस हास हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे परे दुजे नवीन एकला परब्रह्मीची संचला अनिकत्वाचा आला पूर जैसा तैसे समविषमत्व नेणे कैचे वायाची चराचर रचे पाहता प्रसवती या यवनीचे लक्ष दिसती वीर जीवा भावाची पालविये काही मर्यादा करू नये पाहिजे कवण एक आगवे विये तव मूळ ते शून्य म्हणून करता मुद्दल न दिसे आणि से की कारणही काही नसे माझी कार्याची आपैसे वाढो लागे ऐसा करीते नवीन भो गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म आदिभूतम क्षरो भाव पुरुषश्चादि दैवतम अधियज्ञो हमेवात्र देह देहं वृतांवर आता आदिभूत जे मणिपे तेही सांगो संक्षेपे तरी होय आणि हरपे अभ्रदैसे तैसे असते पण आहाच नाही होई जे हे साच जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळवनिया भूता ते आदि करुणियासे आणि भूत संयोगे तरी दिसे जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक तया ते अधिभूत म्हणिजे मग आदिदैव पुरुष जाणिजे जेने प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले जो चेतनेचा चक्षु जो आदि इंद्रिय देशीचा अध्यक्षु जो देहास्तमानी वृक्षो संकल्प विहंगमाचा जो परमात्माची परी दुसरा
जो अहंकार निद्रा निरुसरा म्हणून स्वप्नीची या उवबारा संतोष शिणे जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे ते आदिदैवत जाणावे पंचायतनीचे आता येची शरीर ग्रामी जो शरीर भावाते उपशमी तो आधी यज्ञ येत गामी पंडू कुमरा येरादिदैवाती भूत तेही मीची कीर समस्त परिपंधरे किडाळा मिळत ते काय सांके नोहे तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाळाची याही अंशा न मिळे परितव असे तयाचे निमेळे तव सांकेची म्हणिजे तैसे आदिभूतादि आघवे हे अविद्येचे पालवे धाकले तव मानावे वेगळे ऐसे राम कृष्ण हरी।